त्या रात्री आम्ही फक्त फिरायला निघालो होतो, पण आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही मृत्यूच्या दिशेने चाललो आहोत. रस्त्यावर संध्याकाळची जी लालसर छटा पसरली होती. आकाश जणू हळूहळू अंधाराच्या मिठीत जात होतं आणि त्या शांततेला चिरत एक कार वेगाने पुढे सरकत होती. कारच्या आत मात्र अगदी उलट वातावरण होतं. हसण्याचा, मस्करीचा, आनंदाचा गोंगाट. स्टिअरिंगवर अमेय, त्याच्या शेजारी त्याची नववधू साक्षी. चेहऱ्यावर अजूनही लग्नाचा तोच लाजरा आनंद. मागच्या सीटवर राधा, साक्षीची लहान बहीण, आणि तिच्या शेजारी बसलेला निखिल, अमेयचा भाऊ. अमेय हसत म्हणाला, "अगं साक्षी, गोवाला पोचलो की सरळ बीचवर जायचं बरं का, हनीमून स्पेशल." साक्षीनं त्याला हलकासा मारत उत्तर दिलं, "गाडी चालव आधी नीट, नाहीतर हनीमून आधीच संपेल." मागून राधा लगेच चिडवत म्हणाली, "अहो हो, आधीच जपून, नाहीतर हेडलाईन येईल, नवीन नवरा नवरीचा हनीमून आधीच संपला." सगळे जोरात हसले, पण निखिल मात्र शांतपणे राधाकडे पाहत होता. तिच्या प्रत्येक रिॲक्शनकडे, तिच्या हसण्याकडे, तिच्या डोळ्यांमधल्या भीतीच्या हलक्या छटेपर्यंत. तो हळू आवाजात म्हणाला, "राधा." ती त्याच्याकडे वळली. "हं?" निखिलनं विचारलं, "तुला खरंच भूतं वगैरे गोष्टींवर विश्वास आहे का?" क्षणभर गाडीत शांतता पसरली. राधानं थोडं ओठ चावले. "माहीत नाही, पण काही गोष्टी एक्सप्लेन होत नाहीत." अमेय लगेच हसला, "अगं काय एक्सप्लेन होत नाही? सगळं सायन्स आहे. भूत प्रेत काही नसतं." राधा हळू आवाजात म्हणाली, "तुला वाटतं, पण सगळ्यांना तसं वाटत नाही." निखिलनं तिच्याकडे पाहून हलकंसं स्मित केलं, जणू तो तिच्या बाजूनं होता. थोड्याच वेळात रस्ता आणखी सुनसान होऊ लागला. दोन्ही बाजूला दाट जंगल. झाडांच्या सावल्या कारच्या हेडलाईटमध्ये विचित्र आकार घेत होत्या. अचानक अमेय म्हणाला, "अरे थांब जरा, वॉशरूम ब्रेक घेऊया." गाडी रस्त्याच्या कडेला थांबली. आजूबाजूला पूर्ण शांतता. एक विचित्र, दाबून टाकणारी शांतता. साक्षी घाबरून म्हणाली, "इथेच?" अमेय हसत म्हणाला, "हो, जंगल आहे ना, परफेक्ट नॅचरल सेटअप." तो आणि निखिल दोघेही झाडांच्या आत गेले. राधा आणि साक्षी कारमध्ये एकट्याच बसल्या. राधा हळू आवाजात म्हणाली, "मला काहीतरी वियर्ड वाटतंय." साक्षीनं तिचा हात पकडला. "अगं काही नाही, ते दोघं आहेत ना." पण त्या क्षणी झाडांच्या आतून अचानक काहीतरी आवाज आला. "आ!" दोघींचं हृदय अक्षरशः तोंडात आलं. साक्षी जोरात ओरडली, "अमेय!" काही क्षणात झाडांमधून अमेय आणि निखिल बाहेर आले, पण त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच होतं. डोळे मोठे झालेले, चेहरा पांढरा फटक. साक्षी घाबरून विचारते, "काय झालं?" अमेय काहीच बोलत नाही, फक्त हळूच म्हणतो, "तिथे कोणीतरी आहे." राधाच्या अंगावर काटा आला. ती थरथरत विचारते, "कुणीतरी म्हणजे?" निखिल तिच्याकडे बघतो आणि अचानक
दोघेही जोरात हसायला लागतात. अमेय पोट धरून म्हणतो, गॉट यू. साक्षीनं त्याला मारलं. तुला लाज नाही वाटत? आम्ही किती घाबरलो होतो. राधाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती काहीच बोलली नाही. निखिल तिच्या जवळ येऊन म्हणाला, हे सॉरी, खूप जास्त झालं का? ती काही बोलली नाही, फक्त मान हलवली. गाडी पुन्हा पुढे निघाली. पण आता वातावरण बदललं होतं. हसू कमी झालं होतं आणि राधा खिडकीबाहेर बघत होती. जंगल अजून दाट होत चाललं होतं आणि अचानक रस्त्यावर एक फाटा दिसला. एक रस्ता सरळ गोवाकडे आणि दुसरा डावीकडे, पूर्ण अंधारात हरवलेला. अमेयनं गाडी थोडी स्लो केली. साक्षी विचारते, अरे हा कोणता रस्ता आहे? तेवढ्यात रस्त्याच्या कडेला एक माणूस उभा दिसतो. फाटका शर्ट, विस्कटलेले केस आणि डोळ्यात एक विचित्र भीती. तो हळूहळू गाडीच्या जवळ येत त्वरित आवाजात म्हणतो, त्या रस्त्यानं जाऊ नका. गाडीत एकदम शांतता पसरते. अमेय हसत म्हणतो, का रे, शॉर्टकट आहे का गोवाला? तो माणूस डोकं हलवतो. तो रस्ता लोकांना परत येऊ देत नाही. क्षणभर सगळे एकमेकांकडे बघतात आणि मग अमेय हसत ॲक्सिलरेटर दाबतो. परफेक्ट, ॲडव्हेंचर सुरू. गाडी डाव्या रस्त्यावर वळते. तो माणूस मागे उभा राहून बघत राहतो आणि हळूच पुटपुटतो, आता कोणीच परत येणार नाही.